मुंबईमध्ये काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन केलं। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। कुर्ल्यामधील मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आलेला आहे। दरम्यान वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। ठिंग्या आंदोलन वर्षा गायकवाड करतायत। काय सांगाल तुम्ही रस्त्यावरती बसून गांधीवादी चळवळ चालवताय? बिलकुल आम्ही अहिंसावादी आणि त्या ठिकाणी लोकशाहीला धरून आंदोलन करत आहोत। आम्ही मागे सुद्धा आंदोलन लोकशाहीला धरूनच केलं होतं। मागची सुद्धा 2 आंदोलन आम्ही त्याच केली होती। त्यावेळी पण आमच्यावरती अशीच पोलीस फटका पाडला होता। मोठ्या प्रमाणात आमची अडवणूक केली होती। त्यात माझं दुर्दैवाने नख पण त्याच्यामध्ये तुटलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला इजा झाली होती। पोलिसांना पण माहिती आहे, सौदागरांना चांगलं माहिती आहे। या वेळेला पण आम्हाला थांबवण्याचं काम झालेलं आहे। पोलीस फटका आलेला आहे। आमचं म्हणणं आहे की राज्य सरकार अदानीवर एवढं सरेंडर काय? अदानींसाठी एवढा फौज फटका पाठवला जातो। एखाद्या गरीब माणसाच्या घरात घटना होते तेव्हा कधी त्याला मदत करण्यासाठी नाही होत पुढे। त्याच्यासाठी एवढी कर्ज माफ केली जातात, एवढे त्या ठिकाणी पैसे माफ केले जातात। रेल्वे अटण्यापेक्षा एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला जमीन दिली जाते। गरीब माणसासाठी कर्ज का माफ केली जात नाही? शेतकऱ्यासाठी कर्ज का माफ केली जात नाही? हा आमचा प्रश्न आहे। आणि ह्या ज्या भस्म्या रोग झालाय ना, मुंबईच्या प्रत्येक प्राईम स्पॉटच्या जमिनी घ्यायच्या आणि त्या ठिकाणी स्वतःची मालमत्ता असल्यासारखं वागायचं, हे बरोबर नाहीये। स्थानिक लोकांचा विरोध आहे। तुम्ही लोकशाहीला धरून काम करणार आहे की नाही, की तुम्ही ठोकशाही करणार? महाराष्ट्रामध्ये तर पुरोगामी प्रगत महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। लोकांचं काय म्हणणं आहे, कुर्लेकरांचं काय म्हणणं आहे, ते ऐका आणि त्यानुसार कारवाई करा। एका माणसासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करू नका। खासदार वर्षा गायकवाड कुर्लेकरांसाठी आज रस्त्यावरती उतरले आहेत। त्यांचा मोर्चा जो आहे मुंबई पोलिसांनी अडवलेला आहे आणि पुढे राज्य सरकार लोकांसाठी काय करणार या असे प्रश्न देखील वर्षा गायकवाडांनी विचारलेले आहेत। कॅमेरामन आदित्य समी, मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येते। कारागृहातील यार्ड 8 मधील कैद्याला अन्य 3 कैद्यांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली। कैदी समीर सोनवणे गंभीर जखमी झालाय, तर पोलिसांना सांगितलं तर सोडणार नाही असा दम देत समीरला फरशीच्या तुकड्यानं मारहाण करण्यात आली। सिद्धांत धनेश्वर, मोहिज शेख, अथर्व उगले या तिघांनी समीर सोनवणे याला बेदम मारहाण केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।